मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 26. पुढं काही दिवसांनी एका प्रातःकाळी मी आचमनाकरिता पाणी घेतलं आणि डोळे मिटले. मंत्राचे शब्द माझ्या मनाच्या कुंभात गरगर फिरू लागले. त्यांच्या प्रत्येक उच्चाराबरोबर माझ्या शरीराची जाणीव नष्ट होऊ लागली. सर्व जगाचा भार सोसणाऱ्या धरतीच्या नावानं स्मरण करून मी यमदेवतेला आवाहन केलं. माझ्या सर्वांगाची एक ज्योत झाली. धरणीतून एक ज्योत आली आणि त्या ज्योतीतून गेली. जाताना तेजाचं संक्रमण करून गेली. मला हळूहळू शरीराची जाणीव होऊ लागली. कंदमूळ आणि फळं खाऊन जगलेला माझा देह थरथरू लागला. मी धडकन खाली कोसळले. त्या दिवसापासून मी अबोल झाले. मला एकांत आवडू लागला. शांततेची ओढ लागली. कुणीही मोठ्यानं बोललेलं मला खपेना. परत एक अननुभूत जीवनाला सुरुवात झाली. शरीर कणाकणांनी फुलू लागलं. योग्य कालानंतर एके दिवशी पहाटे माझ्या पोटात दुखू लागलं. मी माता झाले. एक सौम्य आणि शांत चेहऱ्याचं बालक जन्माला आलं. सर्वांची मुखं आनंदानं उजळून गेली. सर्वांनी त्याचं नाव युधिष्ठिर ठेवलं. युधिष्ठिर पर्णकुटीत वाढू लागला. तो कधीच रडत नव्हता, पण कधी हसतही नव्हता. नदीच्या डोहासारखी त्याची चर्या सदा शांत होती. डोळे विशाल होते. महाराज त्याला खेळवण्यात स्वतःला विसरू लागले. आम्हाला हस्तिनापूरचा तर विसर पडलाच होता, पण आता आमच्या दुःखांचाही विसर पडला. युधिष्ठिर 1 वर्षाचा झाला. दुसऱ्या वर्षीच वायुदेवतेपासून मला आणखी एका पुत्राची प्राप्ती झाली. त्याची अंगलट अतिशय रेखीव आणि भक्कम होती. त्याला आम्ही सर्वांनी भीम हे नाव ठेवलं. तो वायूसारखा गतिमान होता. एक क्षण सुद्धा त्याला एका ठिकाणी बसावं असं वाटत नसे. भीमानंतर इंद्रदेवापासून आणखी एका पुत्राचं वरदान मला मिळालं. ते सावळ्या रंगाचं बालक अतिशय तरतरीत होतं. भर दुपारी त्याचा जन्म झाला. त्याच्या काळ्याभोर डोळ्यांतून तेजाच्या ठिणग्या बाहेर पडत. त्याचं आम्ही अर्जुन असं नाव ठेवलं. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांच्या कलकलाटानं पर्णकुटी हादरू लागली. मला माझं जीवन सार्थ झाल्याचं समाधान वाटू लागलं. ते कोण होतील, काय करतील याबद्दल मी, धात्री आणि महाराज घटकांघटका चर्चा करू लागलो. धात्री नेहमी म्हणे, हा भीम कधी कुणाचंही ऐकणार नाही. तो मिळेल त्याला झोडपूनच काढणार. एक क्षणभर तरी स्थिर बसणं याला माहिती आहे काय? आमचे हे संवाद माद्री मात्र एका कोपऱ्यात बसून अबोलपणानं ऐकू लागली. ती कुणाशी काही बोलेना. तिचं असं वेगळंच जग तयार होऊ लागलं. ती का दुःखी होती ते मला समजलं. स्त्रीचं दुःख जाणायला स्त्रीला वेळ लागत नाही. तिला अपत्याची ओढ लागली होती. सरोवराच्या काठी तिला मी एकदा विचारलं, माद्री, तू पुत्रासाठी का दुःखी आहेस? उत्तर देण्याऐवजी मला मिठी मारून ती स्फुंदू लागली. तिची पाठ थोपटीत मी म्हणाले, माद्री, तू कुरुकुलाची सून आहेस, अशी रडू नकोस. तुला सुद्धा मुलं होतील. सरोवरातील ओंजळभर पाणी घेतलं आणि डोळे मिटून मी दुर्वासांचं स्मरण केलं. माद्रीला समोर बसवून मी तिच्या हातावर ते पाणी सोडलं. धडाधड मंत्र म्हणू लागले. भात्यातून बाण बाहेर पडावेत तसं माझं शरीर रिक्त होत आहे असं मला वाटू लागलं. शेवटी सर्व मंत्र म्हणून झाले. मी डोळे उघडले. माद्रीला विचारलं, आता तुला मंत्राचे शब्द आठवतात का? तिनं हो म्हणून मान डोलावली. मंत्रांचे शब्द आठवण्याचा प्रयत्न मीही करू लागले, पण मला काही आठवेना. स्मृतीच्या सगळ्या कानाकोपऱ्यात मी झाडून पाहिलं, पण कुठूनही मंत्रांचा प्रतिसाद येईना. आज कोणतीनं स्वतःची शेवटची शक्तीही दुसऱ्याला अर्पण केली होती. आता ती एक साधी स्त्री होती. एक यकचित स्त्री. मुलं आणि पती हीच तिची संपत्ती होती. कस्तुरी काढून घेतलेल्या मृगीसारखी मी सरोवरातून पर्णकुटीत आले. माद्रीला पुढं 2 मुलं झाली. त्यांची नावं नकुल आणि सहदेव ठेवण्यात आली. आता पर्णकुटीत 9 माणसं राहू लागली. महाराज, माद्री, मी, धात्री आणि 5 कुमार. हस्तिनापूर सोडून आम्हाला 10 वर्ष झाली होती. पर्वतावरच्या वाऱ्यासारखा काळ धावत होता. या 10 वर्षांत कुरुकुलाचं काय झालं, हस्तिनापुराचं काय झालं, आम्हाला त्यापैकी काहीच कळलं नाही. ज्या पर्वतावर आम्ही राहत होतो तो दुर्गम भाग होता. सहसा कुणीही त्या दिशेला कधी अरण्यात प्रवेश करीत नसे. बाहेरच्या गोष्टी म्हणजे आम्हाला स्वप्नातील भूमी होती.
हे अरण्य हाच आमचा वाडा होता. इथले निरनिराळे प्राणी हेच आमचे सोबती होते. पक्ष्यांचं संगीत हीच आमची करमणूक होती. आम्ही अरण्यवासी झालो होतो. स्त्री मुलांच्या सहवासात अरण्यात सुद्धा स्वर्ग निर्माण करू शकते आणि आम्ही तर 3 स्त्रिया होतो. आमचा सगळा वेळ मुलांशी खेळण्यात आणि बोबडे बोल ऐकण्यात व बोलण्यात जाऊ लागला. ते सगळे लहान होते पण समजूतदार होते. एकटा भीम मात्र मला कधीच आवरत नसे. एखाद्या धिप्पाड हत्तीची पुष्ट सोंड जशी एकसारखी अविरत वळवळत असते तसा तो एकसारखा दुडदुडत राही. एक पळभर सुद्धा तो कधी गप्प बसत नसे. दिवसागणिक त्याचं शरीर बांधेसूत होत होत जास्तच बाळसेदार दिसू लागलं. ते 5ही कुमार वनगायींचं दूध पीत आणि फळं खात मोठे होत होते. रानचा वारा खुळखुळ होऊन शीळ घालीत त्यांना खेळवू लागला. त्यांच्या कलकलाटानं पर्णकुटी हादरू लागली. धात्रीच्या वटलेल्या म्हाताऱ्या स्त्री हृदयाला सुद्धा प्रेमाची पालवी फुटली. ती सर्वांना घेऊन खेळू लागली. वर निळं आकाश आणि खाली हिरवीगार धरती अशा वातावरणात ते 5 जीव सागाच्या रोपासारखे मोठे होऊ लागले. मी परत स्वतःच्या भाग्याचा हेवा करू लागले. सौंदर्य, संपत्ती, कीर्ती यांपेक्षा स्त्रीला मुलांची ओढ अधिक असते. 2 रेशमी ओठ लुचून तिचं दुग्धपान करू लागले की स्त्रीला जीवन धन्य झाल्याचं समाधान मिळतं. मातृत्व हा स्त्रीचा मोक्ष असतो. आता मी तर सौख्याच्या शिखरावर होते. जीवन म्हणजे सुखदुःखाच्या ऊन पावसाचा खेळ. हे अरण्य हेच आता आमचं राज्य होतं. कुणालाही पायदळी न तुडविता मिळालेलं राज्य. मी या राज्याची महाराणी होते. आमच्या अंगाखांद्यावर मुलं खेळताना पाहून महाराज आपलंही दुःख विसरले. त्या 5 मुलांना खेळवताना त्यांनाही आपल्या जीवघेण्या शापाचा विसर पडला. ते पूर्वीसारखे हसू लागले, मन मोकळं बोलू लागले. वर्षांमागून वर्ष मागं पडत चालली. मुलं मोठी होऊ लागली. अरण्यात निर्भयपणे फिरू लागली. कुठंही ती मिळून जात. त्यांना खेळण्यासाठी शतशृंग पर्वत अपुरा पडू लागला. भीम तर येताना वाघाची पिल्लं त्यांच्या कानांना धरून फरफर ओढून आणू लागला. माणसाचं जीवन हे आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. जसा आणि ज्यांचा सहवास असेल तसं मानवी मन आकार घेतं. लहान मुलं म्हणजे अनुकरण प्रिय असतात. आमच्या पश्चात अरण्य त्यांना जे शिकविल तेच त्यांचे संस्कार होते. ते त्या नैसर्गिक संस्कारात मोठे होऊ लागले. आता ते 10-12 वर्षांचे झाले होते. अरण्यातल्या नद्या त्यांना जीवन हे सतत वाहण्यासाठी असतं हे शिकवू लागल्या. साचणाऱ्या जीवनाचं कोंदट डबकं त्यांना माहीतच नव्हतं. तिथले उंच उंच कडे त्यांना तुम्हीही असेच उंच उंच व्हा हे शिकवू लागले. वरचं निळं आकाश मन स्वच्छ ठेवण्याचा धडा देऊ लागले. तिथले निरनिराळ्या प्राण्यांना सावली देणारे वृक्ष त्यांना जगासाठी झिजण्याचा संदेश देऊ लागले. पक्ष्यांच्या उंच भराऱ्या त्यांच्या धाडसाला आव्हान करू लागल्या. ते आम्हाला नेहमी हजारो प्रश्न विचारून भंडावून सोडत. युधिष्ठिर मला विचारी, आई, आकाशाचा हा निळा निळा घुमट पृथ्वीवर कोणी बसविला? त्याला खांब कुठं आहेत ग? मी त्याला म्हणे, बाळ, पूर्वी सर्व देवांसाठी भगवान शंकरानं समुद्र मंथनातून बाहेर आलेलं विष प्राशन केलं होतं. ते आकाश म्हणजे त्या भगवान शंकराचा विष पिताना काळा निळा पडलेला कंठच आहे. अर्जुन मला विचारी, आई, वारे जोरात वाहू लागले की असा आवाज काय येतो? मी म्हणे, अर्जुना, पूर्वी प्रभू रामचंद्र म्हणून एक फार मोठा धनुर्धर होऊन गेला. त्यानं राक्षसांना मारण्यासाठी सोडलेले बाण इतके वेगवान होते की ते कुणालाही थोपविता आले नाहीत. अजूनही त्याचे काही बाण पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्याच्या शेपटांचा हा आवाज आहे. तो विचारात गढून जाई. भीम मला विचारी, आई, हे डोंगर कसे तयार झाले? मी त्याला म्हणे, भीमा, प्रभू रामचंद्रांच्या काळी हनुमंत नावाचा एक धिप्पाड सेनापती होता. तो नेहमीच आकाशातून फिरत असे. पण एकदा त्याला पृथ्वीवर यावंसं वाटलं. पण पृथ्वी म्हणजे नुसती दलदल होती त्यावेळी. या दलदलीत हनुमंतानं पाय ठेवला. त्याचा पाय ज्या ज्या ठिकाणी पडला त्या त्या ठिकाणी खोल दऱ्या तयार झाल्या. बाकीचा भाग फुगून वर आला. तेच हे डोंगर, तेच हे पर्वत. या दलदलीत चालून चालून हनुमंत कंटाळला. तो आकाशात भरारी घेऊ लागला.
त्याच्या पायाला एक मोठं ढेकूळ चिकटून गेलं. तोच तो चंद्र. तो तोंड पसरून सगळं ऐके. मग गाल आणि काखा फुगून हनुमंत किती मोठा असेल याची कल्पनेनं नक्कल करी. नकुल आणि सहदेव मला विचारित, माते, आकाशात विजा का चमकतात? मी त्यांना उत्तर देई, आकाशात देव दानवांचं युद्ध चाललं आहे. त्या देवांच्या हातात तळपणारी ती खड्ग आहेत. नकुल स्वतःचे हात फिरून त्याचे लटके दाटूमुटीचे वार सहदेवावर करी. मुलं असे अनेक प्रश्न मला विचारित. मी काहीही उत्तर दिलं तरी त्यांना चाले, त्यांचं समाधान होई. आमचे दिवस आनंदात जाऊ लागले. तो शतशृंग पर्वत सोडावा असं आम्हाला वाटेना. जिथं मनुष्य वस्ती करतो त्या ठिकाणाशी त्याची श्रद्धा निगडीत होते. त्या जागेबद्दल त्याला एक आगळीच जवळीक वाटू लागते. शतशृंग पर्वत आमचं तर कायमचं निवासस्थान होतं. कुणी सांगावं, कदाचित याच पर्वताच्या घोंगावणाऱ्या वाऱ्यात माझा शेवटचा श्वास मिसळला असता. मला त्याबद्दल कधीही खेद वाटत नव्हता, कारण या पर्वतानंच आम्हाला पोचलं होतं. जवळजवळ 1.5 तप आपल्या कुशीत निवारा दिला होता. पण काळपुरुषासारखा लहरी रंगारी या जगात दुसरा कोणीच नसेल. किती झटपट बदलतो तो जगाचे रंग. क्षणात होत्याचं नव्हतं करतो. पृथ्वीच्या पाठीवर आनंदानं गजबजलेलं नगर तो क्षणात अजगरासारखं घेतो. मानवानं हजारो वर्ष खपून तयार केलेली संस्कृती हा काळपुरुष लहान मुलानं समुद्राच्या काठी बांधलेला वाळूचा किल्ला लहर लागता स्वतःला उधळून लावावा तसा क्षणात उधळून टाकतो. हे जग म्हणजे एक अराजकच नाही काय? इथं सुसंगती आणि सुसूत्रता असते कुठं? कोण या सगळ्या घटनांची फासे टाकतं? कोण हलवित ही सगळी खेळणी? माणसाचं जीवन तर या अफाट विश्वातली किती शुद्र वस्तू. विश्वाच्या निसर्गात उलथापालथ करणाऱ्या काळाला माणसाचं जीवन म्हणजे एक बुडबुडाच वाटत असणार. केव्हाही फोडता येण्यासारखा एक शुद्र बुडबुडा. या बुडबुड्याच्या निर्मितीनं जगात काही भर पडलेली नसते आणि फुटण्यानं काही कमतरता पडणार नसते. विश्व हे कायम आहे तसंच असतं. पण या बुडबुड्याच्या फुटण्यानं मानवी जीवनात मात्र काही वेळा जलतरंग निर्माण होतात. कधी कधी ते भयानक असतात. मनाचा जीवनावरील विश्वास उडवितात, श्रद्धा जाळून टाकतात. जगात देव नावाची शक्ती शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण करतात. मन भांबावून जातं. चोहोबाजूंनी आग लागलेल्या वणव्यात सापडलेल्या पाखरासारखं असहाय्यपणे तडफडू लागतं. माझी एका घटनेनं अशीच अवस्था झाली.